Hello friends, yesterday we have completed the 2.4 in algebra. That today we are going to start, that is the practice set 2.5. Here we are going to discuss about the nature of the root. What is that? Nature of the root means root चे nature काय, स्वरूप काय. Suppose that is the quadratic equation ax square plus bx plus c equal to 0. It is a quadratic equation. If discriminant चा अर्थ काय सांगितलं, discriminant, if discriminant delta equal to b square minus 4ac is less than 0, delta equal to b square minus 4ac is greater than 0, if delta equal to b square minus 4ac equal to 0. हे जर अशा तीन कंडिशन्स आहेत लक्षात घ्या. ह्या तिन्ही कंडिशनला प्रत्येक वेळेला काय असणार आहे तर त्याची त्या रूटचं नेचर वेगळं असणार आहे. तर इथं समजा ही बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0, लेस दॅन याचा अर्थ 0 पेक्षा लहान, लहान म्हणजे निगेटिव्ह. लक्षात घ्या, सोपे आयडिया सांगतो. लहान याचा अर्थ निगेटिव्ह नंबर आला की लेस दॅन 0. मग हा जर -5 -10 -15 आला तर म्हणजे लेस दॅन 0. मग ते रूट्स कसे असतात तर रूट्स आर नॉट रियल. रूट्स रियल नसतातच. ते कसे असतात तर ते कॉम्प्लेक्स रूट असतात. ते 11th मध्ये पुढल्या वर्षी तुम्ही जर मॅथ्स ठेवला तर तुम्हाला ते शिकायला मिळेल 11th मध्ये. आता तुम्हाला ते माहित नाही, फक्त एवढंच तुम्ही म्हणणार आहात रूट्स आर नॉट रियल. जर ग्रेटर दॅन 0 जर आन्सर आला, याचं जर आन्सर 0 ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आलं, पॉझिटिव्ह नंबर आला, तर म्हणायचं काय तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. म्हणजे दोन रूट्स असतात. क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट असतात? दोन रूट्स. अनइक्वल असणार म्हणजे वेगवेगळी, 5 7 3 2 -2 -3 -5 -6 -7 असं काय ते वेगवेगळी रूट्स तुम्हाला तिथे असतात. आणि जर इफ बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल तर आपण काय म्हणणार आहे, रूट्स आर रियल अँड इक्वल. म्हणजे रूट्स रिअलही असणार, इक्वलही असणार. रूट्स काय असणार? रियल आणि इक्वल असणार. म्हणजे दोन्ही सेमच, 2 2 3 3 4 4 5 5 असं काहीतरी असतं. ओके, समजलं का बघा. आणि जर हे जर लक्षात आलं तर आपण मग सम ऑफ द रूट्स समजा असं म्हटलं, इफ अल्फा अँड दुसरा पॉईंट चालवतो, इफ अल्फा अँड बीटा आर 2 रूट्स ऑफ इक्वेशन. ह्या इक्वेशनची जर ही दोन जर रूट्स असतील, काय रूट आहेत माहित नाही, पण आपण सपोज केली तर सम ऑफ द रूट्स इक्वल टू अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए. हा एक फॉर्म्युला तयार होतो. अँड प्रोडक्ट ऑफ द रूट्स इक्वल टू अल्फा बीटा सी बाय ए. अशी दोन फॉर्म्युले जे आहे ते तुम्हाला तिथं लक्षात ठेवावे लागतील. आलं का लक्षात? हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्यावर आता पुढे आपल्याला क्वेश्चन विचारतील. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट अँड डिटरमाइन द नेचर. क्वेश्चन काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट शब्द लिहा किंवा असा ट्रायंगल काढायचा छोटासा तरी सुद्धा चालते. लक्षात घ्या. ओके, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट अँड डिटरमाइन द नेचर असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट अँड डिटरमाइन द नेचर. नेचर म्हणजे त्याचा जो प्रकार आहे, स्वरूप. नेचर ऑफ द रूट. नेचर ऑफ द रूट. तर बघूया आपण फर्स्ट क्वेश्चन काय, कसं सॉल्व्ह करायचं पहा. सोपा आहे क्वेश्चन, तसं काय अवघड नाहीये. नेचर फक्त त्याचं सांगायचं आहे आपल्याला. ओके, तर काय क्वेश्चन पहा.
एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0 असं दिलं की पहिला काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर इट विथ ax square plus bx plus c equal to 0. Therefore, a equal to 1, b equal to 7, and c equal to minus 1. c equal to minus 1. ओके, आता ते व्हॅल्यू आपण ठेवूया तिथं. पहिला काय करूया, बी स्क्वेअर डिस्क्रिमिनंट इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड करायचं आपल्याला. b means 7 square minus 4, a means 1, c means minus 1. 49, 7 square means 49, minus minus plus 4 into 1 into 1, 4 equal to 53. आणि हे जे आहे ते ग्रेटर दॅन 0 आहे. 53 हा पॉझिटिव्ह आहे. 53 काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणले ग्रेटर दॅन 0 म्हणले तुम्ही काय म्हणणार, देअरफॉर रूट्स are real and unequal आलं का लक्षात, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. झालं का, एवढं तुम्हाला करायचं आहे. क्वेश्चन समजला का, बघा क्वेश्चन समजला का, पॅटर्न एकच आहे, एकाच पॅटर्न प्रमाणचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आता सेकंड क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन काय पहा, 2y square minus 5y plus 10 equal to 0. Okay, here a is 2, b is minus 5, c is 10. Compare it with हे सेमच. b square minus 4ac करायचा, minus 5 square minus 4 into 2 into 10 a into c. मायनसचा स्क्वेअर नेहमी काय असतो, प्लस असतो, लक्षात घ्या. मायनस 5 स्क्वेअर इज 25 मायनस 4 into 2 8 into 4 80. 4 into 8 4 into 2 8 8 into 10 80. आणि याचा आन्सर 25 मायनस 80 काय येईल पा, मायनस 55. काय मायनस 55. तुमच्या लक्षात आलं, बिगर 80 मधून 25 मायनस गेले, बिगरचं साइन देतो. हे मायनस आले याचा अर्थ लेस दॅन 0, म्हणजे रूट्स आर नॉट रिअल. तुम्ही काय म्हणणार, फक्त इथं काय म्हणणार, देअरफॉर रूट्स आर नॉट रिअल. एवढंच आन्सर, हे येणार नाही, हे आन्सर तुमचं येणार नाही. लक्षात घ्या, रूट्स आर नॉट रिअल, एवढंच त्याचा आन्सर. समजलं का पा, निगेटिव्ह आल्यानंतर. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय पहा, रूट 2 x square plus 4x plus 2 root 2 equal to 0. समजते का बघा. आणि मग कम्पेअर ते नेहमीप्रमाणे, कम्पेअर it with ax square plus bx plus c equal to 0. Therefore, a equal to root 2, b equal to 4 and c equal to 2 root 2. समजलं, कंपॅरिझन समजलं पहा. आता डिस्क्रिमिनंट b square minus 4ac equal to 4 square minus 4 into root 2 into 2 root 2 AC. याची मल्टिप्लिकेशन 16 minus 4 into 2 8. 4 into 2 8. आणि हा root 2 ची मल्टिप्लिकेशन 2. 16 minus 16 समजते का पहा, 0. 4 into 2 8 आणि ह्या root 2 आणि root 2 ची मल्टिप्लिकेशन 2. 60. मग 0 आलं. 0 आलं म्हणले काय होणार, आपला रूट काय, इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. देअरफॉर रूट्स आर रिअल अँड इक्वल. झालं.
रूट्स आर रियल अँड इक्वल. समजलं का? नेक्स्ट समजते का बा? सोपा आहे, काय अवघड नाही आहे. नेक्स्ट x² - 4x + 4. फोर्थ एक्झाम, x² - 4x + 4 = 0. a is 1, b is -4, c is 4. Triangle b² - 4ac means -4² plus minus 4 into a is 1, b is 4, c is 4. 16 - 16 = 0. बघा हेच येणार. रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल. समजते का? पहा, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला यावर होमवर्क म्हणून 2-3 एक्झाम्पल देतो, ते तुम्ही काय करा, सॉल्व करा आणि त्याचं नेचर ऑफ रूट मला सांगा. फर्स्ट 2y² - 7y + 2 = 0. Second, m² + 2m + 9 = 0. Third, 4m² + 6m + 5 = 0. Fourth, 6m² - 9m + 3 = 0. And fifth, 4x² + 7y + 9 = 0. एवढी 7x एवढी एक्झाम्पल्स या मेथडनी सॉल्व करा. तुम्हाला मी आता लगेच ह्या पुढे काय करणार आहे तर नवीन टॉपिक म्हणजे थोडासा इक्वेशन तयार करायचं. आतापर्यंत आपल्याला काय केलं होतं हे समजलं मला. आतापर्यंत काय केलं होतं, आपल्याला इक्वेशन दिले होते आणि त्याच्यावरून फॅक्टर पाडतो, त्याचे रूट्स फॅक्टर पडून त्याचे रूट्स आपण तयार करतो. आता तुम्हाला काय दिले तर रूट्सच दिलेत आणि इक्वेशन तयार करायचं. उलटा क्वेश्चन 2 मार्क्सचा विचारतात. उलटा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आता काय दिलेलं आहे तर रूट्स दिलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन असा क्वेश्चन विचारतात. पुढचा क्वेश्चन असा बघा, सोपा आहे बघा. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. क्वेश्चन 4 आहे बघा आपल्याकडे. फॉर्म क्वाड्रॅटिक equation from the roots given below. खाली काही रूट्स दिलेले आहेत, त्या रूट्स वरून काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं. सोपं असते पहा, फार सोपं असते. हे पहा, फर्स्ट एक्झाम्पल 0 and 4 तुम्हाला दिलेलं आहे. 0 and काय दिले, 4 दिले. बघूया मी काय म्हणतोय आन्सर मध्ये. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा हे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत तर रूट्स आहेत, असं पहिली स्टेप नेहमी म्हणायची. अल्फा बीटा आपण सपोज करायचा. मग अल्फा म्हणजे पहिलं जे असतं ते अल्फा म्हणायचं. देअरफॉर अल्फा = 0 अँड बीटा = 4 असं म्हटलं की लगेच अल्फा प्लस बीटा करायचं. अल्फा 0 आहे, बीटा 4 आहे, आन्सर मिळालं 4. अँड अल्फा बीटा अल्फा 0 आहे, बीटा 4 आहे = 0. झालं बघा. एवढं झालं की मग एक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे तेवढं लक्षात ठेवा. देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा = 0 असा फॉर्म्युला मांडून घ्यायचा. पूर्ण फॉर्म्युला मांडला की त्यात व्हॅल्यू बघून वर जे तुम्ही तयार केले व्हॅल्यू बघून ठेवायच्या. झालं बघा. आन्सर x² - अल्फा प्लस बीटा इज 4x प्लस अल्फा बीटा इज 0 = 0. Therefore x² - 4x = 0 इज हेच त्या
तुम्हाला पाहिजे असणार इक्वेशन. समजलं का? पहा, म्हणजे रूट्स दिलेत, इक्वेशन काढायचं. याच्यावर काय करतो आपण, इक्वेशन दिलेत, रूट्स काढतो. उलट जायचं आपल्याला. समजते का? पहा, आता सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिलेलं आहे. हे पहा, नेक्स्ट क्वेश्चन. समजलं का? हे तुम्हाला हे जर समजलं असेल तर मी नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला देतो. नेक्स्ट क्वेश्चन इज 3 and -10. 3 and -10. असं म्हणायचं, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन अल्फा इक्वल टू 3, बीटा इक्वल टू -10. अल्फा प्लस बीटा काय असते, 3 -10, बीटा -10 मीन्स -7. आणि यांची मल्टी अल्फा बीटा मीन्स 3 into -7 इक्वल टू -21. 3 7 जार 21 मायनस येणार, लक्षात घ्या. आणि मग व्हॅल्यू इथं पुट आउट करूया. क्वाड्रेटिक इक्वेशन इज म्हणायचं x² -7x प्लस -21 इक्वल टू 0. आणि व्यवस्थित लिहायचं आता, x² मायनस प्लस 7x -21 इक्वल टू 0 इज द आन्सर. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. समजतंय का? पहा, हे जर समजलं असेल तर पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. पुढचा क्वेश्चन असा आहे, समजते का? पाय सोपं आहे, काय अवघड नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इज द हाफ अँड -हाफ. अल्फा इज हाफ, बीटा इज -हाफ. Here half plus -half equal to 0. Half into -half is -1/4. Quadratic equation is, फॉर्म्युला तोच, काहीही चेंज नाही फॉर्म्युल्यामध्ये. x² minus alpha plus beta is 0. x plus alpha beta is -1/4 इक्वल टू 0. हे व्यवस्थित मांडा, काही टर्म नाही लिहिलं तरी चालते. x² कारण 0 into x 0, -1/4 इक्वल टू 0. आणि थोडंसं व्यवस्थित करायचं, 4 इकडे मल्टिप्लाय करायचं, 4x² -1 इक्वल टू 0. म्हणजे 4 इथं ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याला मल्टिप्लाय, ह्याला मल्टिप्लाय केली 4x² आणि ह्याला मल्टिप्लाय केली 4 ला 4 गेला. हे जरी ठेवलं तरी चालते, हे जरी ठेवलं तरी चालते, कोणतंही असू द्या, तुम्हाला जमल की शेवटची स्टेप नाही तरी चालेल. समजलं का? पहा, हे जर लक्षात आलं असेल, अजून एक थोडंसं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल दिलेलं आहे. ते काय आहे ते आपण पाहूया. ओके, बघूया काय आहे. 2 - √5, 2 - √5 and 2 + √5, 2 + √5 असं एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे हा तुमचा 2 - √5 अल्फा, 2 - √5 is alpha, 2 + √5 is beta. समजते का? एडिशन सेम, अल्फा प्लस बीटा, 2 sorry, √5 get cancel, remain 4. Alpha into beta means 2 - √5 into 2 + √5 इक्वल टू. आता एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ऍडिशन असेल तर 2² - √5² इज 4. म्हणजे फर्स्ट स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर, ह्या दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ a² - b² चा आपण फॉर्म्युला वापरतो, हे फिक्स लक्षात ठेवा. अशा प्रकारे आलं ना, नेहमी लक्षात ठेवायचं. 2 - √5, 2 प्लस एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ऍडिशन असेल तर फर्स्ट स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 आहे आणि √5 चा स्क्वेअर 5 आहे, -1. आणि मग x² मायनस हाच फॉर्म्युला मांडायचा, x² मायनस अल्फा प्लस बीटा इज 4x प्लस अल्फा बीटा इज -1 इक्वल टू 0. Therefore x² minus 4x minus 1 equal to 0 is the quadratic equation. समजते का? पहा, आता याच्यावर हा क्वेश्चन इथं संपतो. याच्यावर, या प्रकारावर, ह्या क्वेश्चनवर मी तुम्हाला काही होमवर्क देतो, ती सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करून मला पाठवायची आहे किंवा तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. ओके, बघूया कशा पद्धतीने. होमवर्क मधील फर्स्ट आहे 3, 6
हे रूट्स दिले, -3/2 5/2. सेकंड that is C 2 3 plus √2 and 3 minus √2. 4 6 plus √7 6 minus √7 and fifth 9 6. एवढं करून तुम्ही काय करा, मला त्याच्या आन्सर्स पाठवा, म्हणजे तुमचा हा पॉईंट इथला पॉईंट संपतो. आणि मग पुढे आणि 2-3 क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते क्वेश्चन्स पाहू. ओके, चालेल, ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या.